आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं प्रीतम, तुम्ही एवढे डिस्टर्ब का आहात? बाबांना बरं वाटत नाहीये म्हणून काळजी वाटते का तुम्हाला? हे बघा प्रीतम, तुम्ही नका काळजी करू, बाबांना बरं वाटेल। डोंट वरी। काय बी समजवू नका यांना। तुम्हाला माहित आहे आज यांनी काय केलंय? काय केलंय? आदित्य सर, तुम्हाला विश्वास नाही बसणार। प्रीतम सरांनीच त्या मॅडमना सांगितलं होतं समध्या जेवणामध्ये जास्तीचं तिखट मिसळायला। काय? प्रीतम काय बोलते पारू? प्रीतम, तुम्ही सांगितलं होतं त्या साजरीला जास्त तिखट टाकायला जेवणात? प्रीतम अहो काय ऐकते मी, खरं बोलते का पारू? ब्रो प्रीतम तुम्ही का आणि कशासाठी केलंय सगळं? तुम्हाला माहिती आहे आज बाबांना किती त्रास झाला या सगळ्यामुळे? का असं वागताय तुम्ही? पारूसाठी केलं मी सगळं। आईने परत दादासाठी एक नवीन मुलगी आणली लग्नाला, पण पारू तू सून आहेस ना या घरची, तू बायको आहेस दादाची, म्हणून मी तुला सांगितलं होतं की तू काहीतरी कर आणि त्या साजिरीला इकडून हाकलून लाव, पण नाही, तू पण काही केलं नाहीस। मग मला असं काहीतरी करावं लागलं। मला वाटलं की जेवण जर खराब झालं तर आई तिला ओरडेल आणि आईचा ओरडा ऐकून ती घाबरून निघून जाईल इकडून। सर, तुमच्या या चुकीमुळे श्रीकांत सरांच्या जीवावर बेतलं असतं। तुम्ही बघताय ना श्रीकांत सरांना किती त्रास होतोय ते। नॉट डन ब्रो, नॉट डन। आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही सिच्युएशन काय आहे, पण त्याच्याशी डील करायची ही पद्धत नाहीये। परत असं करू नकोस, ओके? काय करू मी? हा, तुम्ही दोघं तर काही करत नाही आहात। असं जर बसून राहिलो ना तर गोष्टी हातातून निघून जातील दादा। मला सांग, तू लग्न करणार आहेस त्या साजिरी सोबत? कारण ती तर लग्न करायला आली आहे तुझ्या सोबत। आणि पारू, तुला चालणार आहे तुझ्या नवऱ्याबरोबर दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीने लग्न केल्यावर? हा, अरे तुम्हा दोघांचेही जाऊ दे, मारुती मामाचं काय? अरे त्याची परिस्थिती काय होत असेल याचा विचार केलाय का कधी? म्हणजे आपल्या मुलीचं ज्या मुलाबरोबर लग्न झालंय, ठरलंही नाहीये, झालंय, त्याच्यासाठी आज एक मुलगी बघितली जाते लग्नासाठी। यार थोडा तरी विचार करा यार, त्या बापाच्या मनावर काय परिणाम होत असतील, कुठल्या टेन्शन मध्ये असेल तो।